श्री शिवदिनामृत अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमुत्याचे स्कंद पुराणी सुत शौनकादिकांप्रती सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तनी दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती पद्मज रमाधव आमनायाणी वासव स्तविती जासी सर्वदा शिवमहिम्न नेनो नि अद्भुत दिवसनिशी दक्ष निंदित नर मुंडमाळा अपवित्र बहुत गळा घालित कैसा हा करी ओले गजचर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन भिक्षा मागे नरकपाल घेऊन वसे स्मशानी सर्वदा चिताभस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई बेष्टिले भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदिन तृतीय नेत्री प्रळयाग्न वाटे त्रिभुवन जाळीन मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तनी भक्त देखिता नयनी बैसे देवनी अवघेची दैत्यासी देवनियावर येण्याची माजविले अपार न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून शिवे नाही दिदले अभ्युत्थान तेने दुःखे क्षोभला ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञीन पूजा विभाग नेदी पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजली शिवभजन न करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात याग जप तप दान व्यर्थ उमानाथ नावडे जया जेणे निंदिला शिवदयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ मनुष्या माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी म्हणे याग मांडिला पितृसदनी मज बोलावू नये का अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा तेने सर्व कन्या पंचवक्त्रा सन्मानेसी बोलाविल्या मग विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी येईन यावरी बोले भाललोचन मृडानी प्रती तेधवा म्हणे मृगलोचने ऐक गौरी पद्मज जनक सहोदरी लावण्यामृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे तव पिता निंदक कुटिल मम द्वेषी दुर्जन खळ तू जाताची तत्काळ अपमानिल शुभानने ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पहावे कल्पांती ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथे पातला म्हणे पितृसदना जावया लागून न पहावा कदाही मान मग नंदीवरी आरूढोन दाक्षायणी चालिली सभे घेतले भूतगण मनोवेगे पातरी दक्ष सदन तव मंडप शोभायमान ऋषी सुरोवरी भरलासे आपुलाल्या पूज्यस्थानी देव बैसविले सन्माने करुनी एक सदाशिव वेगळा करुनी पूजिले ऋषी सुरवर जैसा उडुगणात मिरवे अत्रिसुत तैसा दक्ष मध्ये विराजित शिवद्वेषी परम अभक्त कुंडी टाकीत अवदाने भवानी जवळी आली ते वेळे देखुनी सुरवर आनंदले वरी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहेची नंदीवरुनी उतरोनी पितया समीपा आली भवानी दक्षमुख मुरडोनी घाली ग्रंथी भ्रूमंडळा जगन्माता गुणनिधान न्याहाळुनी पाहे पितृवदन म्हणे धुरे भरले नयन म्हणून न पाहे मजकडे सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत जननीकडे विलोकित तेही न पाहे ती येते मनात दक्ष भावित ईस कोणे बोलाविले येथ कन्या आणि जामात दृष्टी समजन आवडती आदिमाया प्रणवरूपिणी अनंत ब्रह्मांडांची स्वामिनी तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर म्हणती दक्ष भुलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळील निमिषात अपमान देखोनी उमातेथ क्रोधे संतप्त जाहली प्रलय बीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडात उर्वी मंडळ डळमळीत होय कंपित भोगींद्र वैकुंठ कैलास डळमळी कमळ भवांडी हाक वाजली कृतांत कापे चळचळी
कृतांत कापे चळचळी. म्हणे बुडाली सृष्टी आता, हाक देऊनी शिवगण, गेले शिवापाशी धावून, सांगती सर्व वर्तमान. जे जे जाहले दक्षगृही, ऐकता क्षोभला उमाकांत, जेवी महाप्रलयींचा कृतांत, हाक देऊनी अद्भुत जटा पडित आवेशे. तो अकस्मात वीरभद्र प्रकटला तेथे, प्रलय रुद्र वाटे प्रलयाग्नी, आणि द्वादश मित्र एकत्र होऊनी प्रकटले. वाटे त्याची या तेजात, चंद्र सूर्य बुचकळ्या देत, आकाश असे आसुडत, सडा होत नक्षत्रांचा. कुंभिनी बुडाली देख, चतुर्दश लोकी गाजली हाक, दक्षगृही बलाहक रक्तवर्षाव करीत असे. अवचित उकलली क्षिती, दिवसा दिवा भीते बोभाती, दक्ष अंगीची सर्व शक्ती निघून गेली तेधवा. इकडे वीरभद्र शिवस्तवन करोनी निघाला क्रोधायमान, 21 पद्मे दळ घेऊन मनोवेगे धाविन्नला. 60 कोटी गण घेऊन मागुनी धाविन्नला अपर्णा जीवन. पुढे शिवपुत्र धावून ख्याती केली दक्षयागी, वारण चक्र असंभाव्य त्यावर एकला लोटे कंठीरव, की विनायके घेतली धाव अपार ही पाहोनी. आला देखुनी वीरभद्र पळो लागले देव समग्र, अवदाने सांडोनी सत्वर, ऋत्विज पळाले तेथोनिया. आकांतला त्रिलोक, प्रळय काळींचा पावक, दुमदुमीला ब्रह्मांड गोळक, शक्रादिदेव कापती. एक मळमूत्र भये विसर्जिती, धोत्रे गळाली नेणती क्षिती, कुकुट रूपे रोहिणीपती, पळता झाला तेधवा. शिखी पळता झाला एकाएकी, यमापुढे स्वरूप झाकी, बकवेश घेऊनिया. नैऋत्यपती होय काक, शशक होय रसनायक, कपोत होऊनिया अर्क, पळता झाला तेधवा. किर होऊनी वृत्रारी, पळता भय वाटे अंतरी, नाना पक्षी रूपे झडकरी, नवग्रह पळाले. मेंढियावरी वीज पडत, दक्षावरी देवी अकस्मात, महावीर शिवसुत वीरभद्र पातला. षडबाहू वीर देदीप्यमान, असिलता खेटक धनुष्य बाण, त्रिशूळ डमरो शोभायमान, सायुध ऐसा प्रकटला. कुशाचे पाडिले दात, भगदेवाचे नेत्र फोडित, खांड मिशा उपडित, ऋत्विजांच्या तेधवा. चरणी धरुनी आपटिले, बहुतांचे चरण मोडिले, कित्येकांचे प्राण गेले वीरभद्र देखता. मागुनी पात्रा शंकर, तेने दक्षपुतना मारिली सत्वर, कुंड मंडप समग्र विध्वंसुनी जाळीला. देखोनिया विरूपाक्ष, भयभीत झाला दक्ष, पद्मजा आणि सहस्राक्ष पूर्वीच तेथुनी पळाले. वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा, द्वा निंदिले कैसे विरूपाक्षा, तुझ लाविना आता शिक्षा. शिवद्वेषिया पाहे पा, विद्युतप्राय असिलता तीव्र, ऊर्ध्व हस्ते महावीर, छेदिता झाला दक्षशिर, प्रलय थोर जाहला. दक्षशिर गगनी उसळले, वीरभद्रे पायांतळी रगडिले, मग उमाधवा पाशी ते वेळे, देव पातले चहूकडोनी. सकळ सुरांसहित कमळासन, करीत उमा वल्लभाचे स्तवन, म्हणे वृषभध्वजा कृपा करून, दक्षालागी उठवी. संतोषोनी कर्पूर गौर, म्हणे आणूनी लावा दक्षाचे शिर, परी ते नेदी वीरभद्र पायांतळी रगडिले. म्हणे शिवद्वेषी दुराचार, त्याचा करीन ऐसा संहार, जो शिवनाम न घे अपवित्र, जिव्हाचे दिन तयाची. जो न करी शिवार्चन, त्याचे हस्तचरण छेदिन, जो न पाहे शिवस्थान, त्याचे नयन फोडिन मी. विष्णू थोर शिव लहान, हर विशेष विष्णुसान, ऐसे म्हणे जो खळ दुर्जन, संहारीन तया ते. सर्वथा नेदी मी दक्षशिर, काय करीतील विधी हरिहर, मग मेषशिर सत्वर, दक्षा लागी लाविले. सजीव करोनिया दक्ष, तीर्थाटना गेला विरूपाक्ष, 12 वर्षे निरपेक्ष, सेवित वने उपवने. महाश्मशान जे आनंदवन, तेथे शंकर राहिला येऊन, मग सहस्र वर्षे संपूर्ण तपासनी बैसला. पुढे हिमालयाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी, शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा. हिमनगाची स्त्री मेनका, 30 पुत्र झाला मैनाक पर्वत देखा, पार्वती कन्या जगदंबिका,
आदिमाया अवतरली ब्रह्मांड मंडपा माझारी, जिची प्रतिमा नाही दुसरी, कमळ जन्मा वृत्रारी, त्यासही तुझी करवेना, तिचे स्वरूप पहावया येती, सुरभूसुर मिळवनिया, जिचे स्वरूप वर्णावया सहस्रवदना शक्ती नव्हे, मृगमीन कल्हार खंजन कुरवंडी करावे नेत्रांवरून, अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण चरणांगोष्टी न तुळेजीच्या, आकर्ण नेत्र निर्मळ मुखाच, देखोनी लज्जित होय द्विजराज, कंठीरव देखोनी जिचा माझ, मुख नदावी मनुष्या, परम सुकुमार घनश्याम वर्णी, ओतिली इंद्रनीळ गाळुनी, दंत तेज पडता मेदिनी, पाषाण महामणी पै होती. आदिमाया प्रणवरूपिणी, ते झाली हिमनग नंदिनी, अनंत शक्तींची स्वामिनी, वेदपुराणी वंद्यजे, कोट्या कोट्यानुकोटी मीनकेतन, सांडणी करावी नखांवरून, अंगीचा सुवास संपूर्ण, ब्रह्मांड फोडोनी वरी जाय, ब्रह्मादी देव मुळी हुनी, गर्भी पाळी बाळे तिन्ही, बोलता प्रकाश पडे सदनी, निराळ वर्णी कोमलांगी, सहज बोलता क्षिती, वाटे रत्नराशी विखुरती, पदमुद्रा जेथे उमटती, कमळे उठती दिव्य तेथे, त्या सुवासासी वेधोनी वसंत, भोवता गडबडा लोळत, केवळ कनकलता अद्भुत, कैलासाहुनी उतरली, नंदी सहित त्रिपुरारी, येऊनी हिमाचळी तप करी, शिवदर्शना झडकरी, हिमनग येता चाहला, घालून या लोटांगण, करीत तेव्हा बहुत स्तवन, यावरी पार्वती येऊन, करीत भजन शिवाचे, 60 सहस्र लावण्य खाणी, सवे सखिया जयशा पद्मिनी, तयांसहित गजास्य जननी, सेवा करी शिवाची, द्वारी सुरभी पुत्र रक्षण, ध्यानस्थ सदा पंचवदन, लाविले पंचदश लोचन, सदा निमग्न स्वरूपी, तारकासुराचे पुत्र तिघे जण, तारकाक्ष विद्युन्माली कमल लोचन, तीही घोर तप आचरून, ओमारमण अर्चिला, सहस्रदळ कमळे करून, त्रिवर्ग पूजिती त्रिनयन, सहस्रात एक न्यून, कमळ झाले एकदा, तिघेही काढून नेत्र कमळे, शिवार्चन करीते झाले, मागुती एक न्यून आले, मग स्वशीर कमळे अर्पिली, प्रसन्न होऊनी त्रिनेत्र, तिघे उठविले तारकपुत्र, तिघांसी दिधले अपेक्षित वर, झाले अनिवार्य त्रिभुवनी, तिघांसी चतुर्भुज प्रसन्न होऊनी, त्रिपुरे दिधली अंतरिक्ष गमनी, दिव्य सहस्र वर्षे पाहता शोधोनी, निमिषार्थे एक होती, इतुक्यात जो धनुर्धर, मारील लक्ष साधुनी शर, त्रिपुरांसहित संहार, तुमचा करील निर्धारे, यावरी त्या तिघा जणी, त्रिभुवन त्रासिले बळे करुनी, देव पळविले स्वस्थानावनी, पिडिली धरणी बहुपापे, मग देव ऋषी सकळ मिळून, वैकुंठपतीस गेले शरण, गरुड ध्वज सर्वास घेऊन, शिवापाशी पातला, करिता अद्भुत स्तवन, परम संतोषला पंचवदन, म्हणे मी झालो प्रसन्न, मागा वरदान अपेक्षित, म्हणती त्रिपुरे पिडिले बहुत, देव ऋषी झाले पदच्युत, शिव म्हणे पाहिजे रथ, त्रिपुर मर्दना कारणे, तव देव बोलती समस्त, आम्ही सजोनी देतो दिव्य रथ, मग कुंभिनी स्यंदन होत, चक्रे निश्चित शशीमित्र, मंदरगिरी अक्ष होत, स्तंभ झाले चारी पुरुषार्थ, चारी वेद तुरंग बळीवंत, मूर्तिमंत पै झाले, सारथी विधी होत सत्वर, लाविले शास्त्रांचे वागदोर, पुराणे तटबंध साचार, उपपुराणे खेळे बहु, कनकाद्री धनुष्य थोर, धनुर्जा होत भोगींद्र, वैकुंठीचा सुकुमार, झाला शर तेजस्वी, रथी चढता उमानाथ, रसातळी चालेला रथ, कोणासी न उपडे निश्चित, मग नंदी काढित शृंगाने, मग स्यंदनी एकचरण, दुजा नंदीवरी ठेवून, अपार युद्ध करून, त्रिपुर दळे संहारिली, होता युद्धाचे घनचक्र, वीरभद्रे संहारिले असुर, परी अमृत कुंडे समग्र, दैत्यांकडे असती पै, अमृत शिंपिता अमित, सजीव होती सवेची दैत्य,
शिवे मेघास्त्र घालून शिवे मेघास्त्र घालूनी समस्त अमृत कुंडे बुडविली. अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृडानिपती. दिव्य सहस्र वर्षे झाली येच रीती. न लवती पाती कदापि अंगी लोटला घर्मपुर. ते हे भीमरथी गंगाथोर. नेत्रींचे जलबिंदू पडता अपार. रुद्राक्ष तेथे जाहले दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर. तेने असुरांची जय अपार. मग बौद्ध रूपे श्रीकरधर दैत्य स्त्रियात प्रवेशला. वेदबाह्य अपवित्र प्रकट केले चार्वाक शास्त्र. पतिव्रता धर्म मोडोनी समग्र व्यभिचार कर्म करविली. तेने दैत्यांच झाले अकल्याण. तव इकडे शिवे लक्ष साधून धनुष्य योजिला विष्णुबाण. पाशुपतास्त्र स्थापुनी उगवले सहस्र मार्तंड. तैसे अस्त्र चालिले प्रचंड. की उभारिला कालदंड. संहारावया विश्वाते की प्रळयाग्नीची शिखा सबळ. की कृतांताची जिव्हा तेजाळ. की ते प्रळय मेघातील मुख्य चपला निवडिली. की सप्तकोटी मंत्र तेज पाही एकवटले त्या अस्त्रा ठाई. देवदैत्य भयभीत हृदयी म्हणती कल्पांत मांडिला. न्यास सहित जपोनी मंत्र सोडोने दिदले दिव्यास्त्र. नवखंड धरणी आणि अंबर तडाडले ते काळी. सहस्रविजा कडकडती तैसी धावी नदी अस्त्रशक्ती. भये व्यापिला सरितापती अंग टाकू पाहती दिग्गज. देवविमाने पळविती गिरिकंदरी असुर दडती. एक मूर्छना येऊनी पडती उठती ना मागुते. त्या अस्त्रे न लागता क्षण त्रिपुरे टाकिली जाळून. त्यात तृतीय नेत्रींचा प्रळयाग्न साह्य झाला तयाते. तिन्ही ग्राम सेनेसहित त्रिपुरे भस्म झाली तेथ. देव शिवस्तवन करीत चरण धरित सप्रेमे. त्यावरी त्रिपुर पिता तारकासुर. तेने प्रलय मांडिला थोर. देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरुनी नेले. भागीरथी गंगा आदी पवित्र धरुनी नेत तारकासुर. देवांगना समग्र दासी करोनी ठेविल्या. ब्रह्मा विष्णू शचिवर करीती एकांती विचार. म्हणते शिव उमा करावी एकत्र. होईल पुत्र षण्मुख त्याचे हस्ते मरेल तारकासुर. मग बोलावूनी पंचशर म्हणती तुवा जावोनी सत्वर. शिव पार्वती ऐक्य करी हिमाचळी तप करी व्योमकेश. मन्मथा तो भुलवी तयास. मग रती सहित कुसुमेश शिवाजवळी पातला. पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेशत. वसंते वन समस्त शृंगारिले तेधवा. शिवाच्या मानसी सतेज प्रवेशला शफरी ध्वज. पाखरे करीती बहु गजबज शिव ध्यान विक्षेपिती. ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर. गेला होता तेव्हा दूर तो पार्वती होऊनी कामातुर. पाठीसी उभी मन्मथाच्या शिवे उघडिले नयन. तो पुढे देखिला मीनकेतन. म्हणे माझ्या तपासी केले विघ्न. मग भाललोचन उघडिला. निघाला प्रलय वैश्वानर. भस्म केला कुसुमशर. फाल्गुन पौर्णिमा साचार काम जाळीला ते दिनी. शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देऊन. स्मरगृह शब्द उच्चारून नाना परी उपहासिती. शिवाची आज्ञा तैपासून फाल्गुन मासी हुताशनी करून. जो हे व्रत न पाळी पूर्ण अवधसा जाण त्या बाधी. ऐसा संहारुनी पंचशर विचार करुनी पंचवक्त्र. तत्काळ उठोनी कर्पूर गौर गेला कैलास सदनासी. रती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जरनाथ. म्हणे कृष्णावतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरेल. कमलासने कन्येसी भोगिता कंदर्पास शाप दिला होता. की शिवदृष्टीने तत्वता भस्म होशील कामा तू. असो इकडे हिमनग कुमारी शिवप्राप्ती लागी तप करी. सप्तऋषी प्रार्थिती त्रिपुरारी वरी कन्या हिमनगाची. पार्वती तप करी जेवणी शिव तेथे गेला बटुवेश धरोनी. गायनाच्या छंदे करुनी पुसे भवानी प्रती तेव्हा. कासया तप करिसी येथ येरी म्हणे जो कैलासनाथ. पती भावा येत दर्थ आचरे तप येथे मी. बटू बोले ते अवसरी तू तव हिमनगर राजकुमारी. शंकर केवळ भिकारी
महाक्रोधी दारुण, ओले गजचर्म प्रावरण, शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण, वसविले महास्मशान, भूतगण सभोवते, तरी विष्णू विलासी सगुण, त्यासी वरी तू ऐकवचन, तुझ योग्य पंचवदन, वर नव्हे सर्वथा, ऐकता क्षोभली जगन्माता, म्हणे शिवनिंदका होय परता, वदन न दाखवी मागुता, परमखळा द्वेषिया, शिवनिंदक जो दुराचार, त्याचा विटाळ न व्हावा साचार, तुझ शिक्षा करीन निर्धार, म्हणून विप्र म्हणून राहिले, देखोनी दुर्गेचा निर्धार, स्वरूप प्रकट करी कर्पूर गौर, पार्वतीने करुनी जय जयकार, चरण दृढ धरियेले, शिव म्हणे ते समयी, प्रसन्न झालो माग लवलाही, अंबिका म्हणे ठाव देई, अर्धांगी तुझ्या जगदात्म्या, अवश म्हणून त्रिपुरारी, कैलासासी गेला ते अवसरी, पितृसदना झडकरी, गेली ते देवा जगदंबा, मग सप्तऋषी ते वेळे, शिवे हिमाचळा पाठविले, हिमनगे ते आदरे पूजिले, षोडशोपचारे करुनिया, अरुंधतीने येऊन भवानी पाहिली विलोपुन, म्हणे शिव आणि भवानी पूर्ण, जोडा होय निर्धारे, मन्मथ संवत्सर चैत्र मासी, लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी, निश्चय करुनी सप्तऋषी, स्वस्थानासी पातले, कधी होईल शिवगौरी लग्न, इच्छिती ब्रह्मेंद्रादी सहस्र नयन, तारकासुराचा तो प्राण, शिवपुत्र घेईल कधी, इकडे नंदीस पाठवूनी, ते वेळे सर्व देव शिवे बोलाविले, घेऊन त्रिदशांचे पाळे, पाकशासन पातला, इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्त्र, 88 सहस्र ऋषीश्वर शिष्यांसहित निघाले, सिद्ध चारण कुह्यक, पितृगण मरुद्गण वसु अष्टक, एकादश रुद्र द्वादशार्क, यक्षनायक पातला, आपुलाल्या वाहनी बैसून, लोकपाल निघाले संपूर्ण, नवग्रह अष्टनायिका आदी करून, किन्नर गंधर्व सर्वही, एवं सर्वासहित शंकर, हिमाचलासी आला सत्वर, नगेंद्र येऊनी समोर, पोचोनी नेत सकळांते, दशसहस्र योजने मंडप, उभविला ज्याचे तेज अमुप, सुवर्ण सदने देदीप्यमान, जानवशासी दिदली, शिवस्वरूप पाहता समस्त, वराडी होत विस्मित, एक म्हणती वृद्ध बहुत, पुराण पुरुष अनादी, हा आहे केवळ निर्गुण, नवरी स्वरूपे अतिसगुण, असो देवक प्रतिष्ठा करून, मूळ आला हिमाद्री, आद्यंत अवघे साहित्य, कमलोद्भव स्वये करीत, नवनिधी अष्ट महासिद्धी राबत, न्यून तेथे नसे काही, असो नवरा मिरवित, नेला आपुल्या मंडपात, मधुपर्कादी पूजा विधी समस्त, हिमाचळ करीतसे, लग्न घटिका आली जवळी, तव ते शृंगार सरोवर मराळी, बाहेर आणली हिमनग बाळी, उभी केली पटाड, लग्न घटिका पाहे दीनपती, मंगळाष्टके म्हणे बृहस्पती, ओम पुण्याहम निश्चिती, कमलासन म्हणतसे, असो यथाविधी संपूर्ण, दोघा झाले पाणीग्रहण, होमासी करीती प्रदक्षिण, शिवशक्ती तेधवा, इतुके याज्ञिक झाले सर्वही, परी नोवरी कोणी देखिली नाही, प्रदक्षिणा करिता ते समयी, वदनख देखिले विधीने, कामे व्यापिला सूर्य जामात, पटपटा वीर्य बिंदू पडत, 60 सहस्र वालखिल्य तेथ, जन्मले क्षण न लागता, अन्याय देखोनी थोर, मदनातक कोपरा अनिवार, ब्रह्मयाचे पाचवे शिर, छेदुनी टाकिले तेधवा, झाला एकची हाहाकार, त्यावरी वैकुंठीचा सुकुमार, समाधान करी अपार, चतुर्वक्त्र नाम तैपासून, असो यथाविधी सोहळे, 4 दिवस संपूर्ण झाले, सकळ देव गौरविले, वस्त्रालंकारी हिमनगे, सवे पार्वती घेऊनी, कैलास आला शूलपाणी, यावरी सर्व देव मिळवणी, प्रार्थिते झाले विश्वनाथा, कुंटली विश्वाची उत्पत्ती, मन्मथ उठवी उमापती, मग तो मीनध्वज पुढती, अनंग करोनी जीवविला, अंधक पुत्र तारकासुर, तेने पळविले देव समग्र, शिवास होईल कधी पुत्र, देव समग्र वांछिती, 4 युगे पर्यंत, शिव उमा एकांती रमत, परीनो हे वीर्यपात, नवे सुत याकरिता, तो तारकासुरे केला आकांत, स्वर्ग जाळीले समस्त, देवललना धरुनी नेत, दासी बहुत पै केल्या, देव शिवासी शरण जाती,
तव ती दोघे एकांती रमती, देव ऋषी बाहेर तिष्ठती, प्रवेश कोणा नव्हेची. मग अग्नी आत पाठविला, अतित वेश तेने धरिला, जो तृतीय नेत्री शिवाचा राहिला, देवी पाठविला मित्र म्हणून, हाक फोडून भिक्षा मागत, शिव पार्वतीचा आज्ञापित, माझे वीर्य धरून अद्भुत, भिक्षा देई अतिताते. मग अमोघ वीर्य धरून अग्निस देत अंबिका आणून, सांडले जेथे वीर्य जाण, रेतकोप झाला तोची पारा परमचंचळ, न धरवे कोणा हाती तेजाळ, असो कृशानुने वीर्य तत्काळ, प्राशन केले तेधवा, अग्नी झाला गरोदर, परमलज्जित हिंडे कांतार, तो साही कृतिका परमसुंदर, ऋषीपत्न्या देखिल्या, त्या गंगेत स्नान करुनी, तापत बैसल्या साही जणी, तव अग्नीने गर्भ काढुनी, पोटात घातला साहींच्या, साही जणी झाल्या गर्भिणी, परम आश्चर्य करीती मनी, मग लज्जेने गर्भ काढुनी, साही जणींनी त्यागेला, साहींचे रक्त एक झाले, दिव्य शरीर तत्काळ घडले, सहा मुखे हस्त शोभले, द्वादश सरळ तेजस्वी, कार्तिक मासी कृतिका योगी, कुमार जन्मला महायोगी, मयूरवाहन भस्म अंगी, उपासित शिवाते, शिवे निजपुत्र जाणोनी, नेवोनी लाविला अपर्णास्तनी, सप्तवर्षे मृडानी, लालन पालन करी त्याचे, देवासी सांगे वैश्वानर, शिवासी झाला स्कंदपुत्र, ऐकता देव समग्र, तारकावरी चालिले, सेना जयाची 72 अक्षौहिणी, त्याचे नगर वेडिती सुधा पाणी, पृतने सहित तेच क्षणी, तारकासुर बाहेर निघे, इंद्रे स्वामी कार्तिकापासी जाऊन, सेनापतित्व दिधले संपूर्ण, दिव्यरथी बैसवून, अभिषेकीला कुमार, इकडे तारकासुर सुधापानी, युद्ध करीती झोट धरणी, देवत्रासिले दैत्यांनी, आले पळोनी कुमाराकडे, स्कंदा पुढे कर जोडून, देव करीती अपार स्तवन, रक्षी तारकासुरापासून, शिवनंदन तोषला, देवांचा वृत्तांत जाणूनी सकळ, कुमारे धरिले रूप विशाळ, तो तारकासुर धाविंदला प्रबळ, शिवकुमार लक्षुनी, 33 कोटी सुरवर, उभे स्वामीचे पाठीभार, तारकांगी बळ अपार, दशसहस्र कुंजरांचे, तारकासुर अनिवार, वर्षे सायकांचे संभार, स्वामीचे पाठीसी सूर, लपती सत्वर जाऊनी, लक्षुनिया पाकशासन, तारके शक्ती दिदली सोडून, प्रळय चपळेस मागे टाकून, मनोवेगे चालिली, भयभीत शक्र होऊन, करी हरिस्मरण कर जोडून, म्हणे हे इंदिरा मानस रंजन, निवारी येऊनी शक्ती हे, ब्रह्मानंदा विश्वव्यापका, दशावतार चरित्र चालका, मधुमोर नरकांतका, निवारी प्रळय शक्ती हे, वैकुंठीहुनी योगमाया, हरिने धाडिली लवलाया, तिने ते शक्ती परतोनिया एकीकडे पाडिली, यावरी तारके बाणांचे पुर, स्वामीवरी सोडिले अपार, मुख पसरोनी शिवकुमार, तितुके गिळिता चाहला, नाना शस्त्रे अस्त्रशक्ती, तारके सोडिल्या अनिवार गती, तितुक्या गिळिल्या सहज स्थिती, शास्त्र संख्या वदनाने, कल्पांतरुद्रा समान, भयानक दिसे मयूरवाहन, तारके ब्रह्मास्त्र दिदले सोडून, तेही गिळी अवलिळे, जितुके शस्त्रमंत्र निर्वाण, तितुके प्रेरितसे चहूकडून, प्रळय काळा सम शिवनंदन, गिळी क्षणन लागता, मग निशस्त्र तारकासुर, स्यंदनाहुनी उतरला सत्वर, स्वामीवरी धावे अनिवार, सौदामिनी सारिखा, ऐसे देखुनी षडानन, कृतांत ऐसी हाक देऊन, रथाखाली उतरून, मल्लयुद्ध आरंभिले, 7 दिन पर्यंत युद्ध झाले परम अद्भुत, तारकासुर अत्यंत जर्जर केला आपटोनी, पायी धरोनी अवलीला, चक्राकार भोवंडीला, मग धरणीवरी आपटीला, चूर्ण झाला मुदगटवत, निघून गेला प्राण, दुंदुभी वाजवी शचिरमण, पुष्पे वर्षिती सुरगण, कर जोडोनी स्तुती करीती, मारिला जेव्हा तारकासुर, तेव्हा 7 वर्षांचा शिवकुमार, मग सेनापतित्व समग्र, इंद्रे त्यासी दिदले, तारकासुराचे नगर, इंद्रे लुटिले समग्र, देवस्त्रिया सोडविल्या सत्वर, सर्व देव मुक्त झाले, लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष, कुमार गेला वाराणसीस, नमुनी शिव मृडानीस, सुख अपार दिदले, मग झाले मौंजी बंधन, सर्व तीर्थे करी षडानन, मग कपाटी बैसला जाऊन, अनुष्ठान करी सुखे,
षडाननास भवानी म्हणत, ब्रह्मचर्य केले आजपर्यंत, आता स्त्री करुणी यथार्थ गृहस्थाश्रम करी की. षडानन म्हणे अंबे प्रती, सांग स्त्रिया कैशा असती, म्या देखिल्या नाही निश्चिती, कैसी आकृती सांगे मज. अपर्णा म्हणे सुकुमारा, मज सारिख्या स्त्रिया सर्वत्रा, ऐकता असे आले कुमारा, काय उत्तरा बोलत. तुझ सारिख्या स्त्रिया जरी, तुझ समान मज निर्धारी, तुझ्या वचनासी मातुश्री, अंतर पडो नेदी मी. ऐसे कुमार बोलून, महाकपाटात जाय पळून, मग ते जगन्माता आपण, धरू धावी नरी तयाते. नाटोपे कुमार ते क्षणी, अंबा दुःखे पडे धरणी, जे त्रिभुवन पतीची राणी, वेदपुराणी वंद्यजे. अरे तू कुमारा दावी वदना, आला माझ्या स्तनासी पाना, कोणासी पाजू षडानना, निज वदन दाखवी. घेई तुझे दूध लोणी, म्हणून कुमार व मी ते क्षणी, बोले तेव्हा शापवाणी, क्रोधे करुनी कुमार तो, माझे दर्शना जी स्त्री येईल, ती सप्तजन्म विधवा होईल, स्वामी दर्शना पुरुष येईल, कार्तिक मासी कृत्तिका योगी, तो सप्तजन्म सभाग्य होईल धनाढ्य वेद पारंग, अनामिक हो अथवा मातंग, दर्शने लाभ समानची. स्वामी स ऋषी विनविती समस्त, भवानी तुझ लागी तळमळत, भेटोनी येई त्वरित, वाराणसीस जाऊनी. मग स्वामी आनंदवना जाऊनी, आनंद विली शिवभवानी, उभयतांचे समाधान करुनी, मागुती गेला पूर्वस्थळा. स्कंद पुराणी कथासुत, शौनकादिकांप्रती सांगत, ऐकता विघ्ने समस्त, क्षणमात्रे दग्ध होती. अपर्णा हृदयाब्ज मिलिंदा, श्रीधर वरदा ब्रह्मानंदा, पूर्ण ब्रह्मा अनादि सिद्धा, आनंदकंदा जगद्गुरु. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड, त्रयोदशाध्याय गोडहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री शिवलीलामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. भस्मासुर हरणा भाललोचना, भार्गव वरदा भस्मलेपना, भक्तवत्सला भवभयहरणा, भेदातीता भूताधिपते, भवानी वरा भक्तरक्षका, भोगी भूषणा भूतपालका, भाविक रक्षका भवभयहारका, भक्तरक्षका भवशोषणा, त्रितापशमना त्रिदोषहारका, त्रिगुणातीता त्रिपुरांतका, त्रिभुवनजनका त्र्यंबका, त्रयीरक्षका त्रिकांडवेद्या, तुझ्या कृपाबळे समस्त. त्रयोदशाध्याय पर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14वा. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न. सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन, यावरी शौनकादिका लागून, सूत सांगे नैमिषारण्ये, सिंहावलोकने तत्वता, परिसा गजास्य षडास्यांची कथा, दोघेही धाकुटे असता, जगदंबा खेळवी प्रीतीने, गजतुंडा ओसंगा घेऊन, विश्वजननी देत स्तनपान, शुंडा दंडे करून, दुग्ध ओढीत गजास्य, अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती, शुंडा फिरवित गणपती, शुंडेत पय साठवुनी षण्मुखा प्रती, बोलत असे तेधवा, म्हणे हे घेई का अमृत, ब्रह्मादिका जे अप्राप्त, स्कंद बोले क्रोधयुक्त, उच्छिष्ट तुझे न घेमी. षडानन म्हणे चराचर जननी, लंबनासिक मज लागुनी, उच्छिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी, सांग मृडानी काही याते, शुंडेस धरून या खाले, पाडू काय ये वेळे, माते याचे नासिक विशाळ आगळे, काहो ऐसे केले तुवा. इंद्रचंद्र मित्र निर्जर, मूर्ती प्रसवलीस मनोहर, परिहा लंबनासिक कर्णथोर, दंत एक बाहेर दिसतसे, ऐसा का प्रसवलीस बाळ, ऐकता हसे पैफेन धवल, धराधरेंद्र नंदिनी वेल्हाळ, तिसीही हास्य नाटोपे. स्कंद म्हणे जननी पाही, यास उतरी मज स्तनपान देई, मग जगदंबेने लवलाही, विघ्नेशा खाली बैसविले, षण्मुख आडवा घेऊनी, स्तन जो घाली त्याच्या वदनी, पाचही मुखे आक्रंदोनी, रडो लागली तेधवा. ते देखोनी गणनाथ, पोट धरोनी गदगदा हासत, म्हणे अंबे तुझा हा कैसा सुत, हाक फोडित आक्रोशे, एक स्तन घातला याचे वदनी, आणि कपाचा अणसी कोठुनी, ऐसे ऐकता पिनाक पाणी, काय हासोनी बोलत, काय म्हणतो गजवदन, ऐसा का प्रसवलीस नंदन, यावरी अपर्णा सुहास्यवदन,
प्रत्युत्तर देत असे. म्हणे हा तुम्हा सारिखा झाला नंदन, तुम्ही पंचमुखा षण्मुख पूर्ण, ऐकता हसला त्रिनयन, पुत्र पाहून सुखावे. यावरी षण्मुखा आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती, विनोदे कलह करीती, अंतरी प्रीती अखंड, दोघेही रडता ऐकोनी, दावूनी आली जगत्रय जननी, वक्रतुंडासी हृदयी धरोनी, म्हणे बाळा काय झाले, तव तो म्हणे स्कंदे येऊन, आंबे धरिले माझे कर्ण, बोलिला एक कठीण वचन, तुझे नयन सानकारे, जगदंबा मग हासोन, अग्निसंभूताप्रती बोले वचन, गजाननासी कठीण भाषण, ऐसे कैसे बोलिलासी, स्कंद म्हणे तर्जनी उचलून, येणे मोजिले माझे द्वादश नयन, यावरी हैमवती हासोन, एकदंताप्रती बोलत, म्हणे हे तुवा अनुचित केले, कुमाराचे नयन का मोजिले, यावरी नागानन बोले, ऐक माते अन्याय याचा, माझी शुंडा लंबायमान, येणे मोजिली चवंगे घालून, अन्याय हा थोर त्रिभुवनाहून, करी ताडन अंबे यासी. यावरी स्वामी कार्तिक बोलत, अंबे येणे माझे मोजिले हस्त, यावरी करी मुख बोलत, मैनाक भगिनी ऐक पा, याचा अन्याय एक सांगेन, ऐकता तू यासी करसील ताडन, नगात्मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती, इभ मुख म्हणे भेडसावून, मज बोलिला हा न साहवे वचन, तुझे पोट का थोर पूर्ण, मोदक बहु भक्षिले, ऐसे ऐकता मृडानी, दोघांची हृदयी धरी प्रीती करुनी, दोघांची प्रिय वस्तू देऊनी, समजाविले तेधवा. यावरी मदनांतक पाहे, सिंहासनी बैसला आनंदमये, जगदंबा मुखाकडे पाहे, हास्यवदन करुनिया. यावरी विरूपाक्ष बोलत, का हो हास्य आले अकस्मात, यावरी त्रैलोक्य माता म्हणत, नवलेक दिसतसे तुमच्या जटा मुकुटात, ललनाकृती काय दिसत, तुमची करणी अद्भुत, पद्मज बिडवजा समजेना, कैलासपती म्हणे इभगमने, हरिमध्ये मृग शावक नयने, मस्तकी जळ धरिले वरानने, बिंबाधरे पिकस्वरे, यावरी चातुर्य सरोवर मराळी, हेरंब जननी म्हणे कपाळ माळी, जळांतरी स्त्रीचे वदन ये वेळी, दिसते मद भालनेत्रा. यावरी बोले कैलास राजा, विद्रुमाधरे मुख नव्हे ते वारिज, शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे. यावरी सजल जलद वर्णा, स्कंद माता म्हणे पंचदश नयना, कुरळ केश व्याघ्र चर्म वसना, कृष्णवर्ण दिसताती. यावरी बोले पंचवदन, कमळी मिलिंद घे सुगंध वैसोन, नसतेच पुसती छंद, नसतेच पुससी छंद घेऊन, रमारमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी, कमळास भोवया का खटवांग पाडी, तुमच्या मायेची विचित्र करणी, आमनाय श्रुती नेणती. यावरी बोले हिमनग जामात, भ्रुकुट्या नव्हे पाहे त्वरित, सलिल लहरी तळपत, दृष्टी तरळली तुझी का हो. यावरी सकळ प्रमदांची स्वामिनी, बोले कंबुकंठी मंडलुस्तनी, म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी, काहो दिसती आकर्णते. यावरी शफरी ध्वज दहन बोलत, कमळा भोवते नीर बहुत, नेत्र नव्हे मीन तळपत, हंस गमने निरखी बरे, जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ, त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ, म्हणे राजीवा स्तन युगुळ, कमंडलू ऐसे दिसती का. यावरी बोले त्रिशूळ पाणी, ऐके वसुधाधर नंदिनी, ते स्तन नवती दोन्ही, विलोकोनी पाहे बरे, गंगारदाचे दोन्ही तीरी, चक्रवाके बैसली साजिरी, दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पुरवी तसा, एकाचे अनेक करून दाखविले हे त्रिभुवन, तुमचे मौनेच धरावे चरण, बोलता अप्रमाण न म्हणावे. मग मांडुनिया सारी पाठ, खेळती दाक्षायणी निळकंठ, ज्याचे खेळ ऐकता वरिष्ठ, भक्त होती त्रिजगती. दोघे खेळता आनंद घन, तो आला कमलोद्भव नंदन, ब्रह्मवीणा वाजवून करी स्तवन अपार. मग क्षण एक स्वस्थ होऊनी, खेळ विलोकी नारद मुनी, म्हणे पण केल्या वाचुनी, रंग नये खेळाते, दोघांसी मानिले ते भूत, मग पण करुनिया खेळत, जिंकिली त्यासी एकवस्त, आपुली द्यावी निर्धार हा. तो प्रथम डाव तेच क्षणी, जिंकिती झाली मेनका नंदिनी, व्याघ्रांबर घेतले हिरोनी, नारद मुनी हसतसे, तुझा ही डाव जिंकिता भवानी,
घेतले गजचर्म हिरोनी, एकामागे एक तेच क्षणी 10 ही आयुधे घेतली. जो तो डाव जिंकी भवानी, सर्व भूषणे घेतली हिरोनी. शेवटी कौपीनही सांडोनी, शंकर झाला दिगंबर. सुरभी पुत्र जिंकिला, तोही देवीने आपुला केला. नारद गदगदा हासिन्नला, काय बोलिला शिवासी. म्हणे स्त्रीने जिंकिले पण करून, गेला तुझा महिमा पूर्ण. सृष्टी अवघी मायाधीन, तू निर्गुण निर्विकार. चराचर आहे मायाधीन, तुझईने दिदले सगुणपण. येरवी तू अव्यक्त पूर्ण, तुझ कोण पुसत होते. एवं तू मायाधीन झालासी पूर्ण, आता भक्तांसी कैसे दाबीसी वदन. ऐसे ऐकता भाललोचन, गेला रुसून घोरवना. इतुके कृत्य करून, गेला तेथून ब्रह्मानंदन. शंकरे सर्व संग टाकून, निरंजनी वास केला. शोधिता न पडे कोणास ठाई. योगी ध्याती सर्वदा हृदयी, न कळे मुळाग्र कोठे काही. जाती कुळ नसेची, नामरूप गुणातीत. गोत्रवर्ण आश्रम विरहित, चहू देहांसी अतीत. कोणा अंत न कळेची. असो जगदंबा सख्या घेऊन या, वनासी चालेली शोधावया. गिरिकंदरी मठ गुहा शोधून या, भागली बहुत जगदंबा. सर्व ही तीर्थे शोधिली सवेग, बहुतांशी पुसिला त्याचा मार्ग. जो शोधिता अष्टांग योग, योगी ठाई पडेना. पंचाग्नी साधन धूम्रपान, जटाधारी नग्न मौन. एकी सदा झाकिले नयन, एक गगन विलोकिती. एक उभेची निरंतर, घेती वायूचा आहार. त्यासही पुसता श्रीशंकर, कोठे आहे न बोलती. एक करीती सदा यज्ञ, एक करीती हिंसा बलिदान. परी तेही धुरे डोळे भरून, कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा दाविती, एक 14 विद्या मिरविती. एक वाद विवाद निगुती, करिता बहुत भागले. एक करीती पुराण, एक सांगती पुराण. एक नाचती उड्या घेऊन, लोकास सांगती उपदेश ज्ञान. परी उमा रमण दुरावला, एक नाशिती कुश मृत्तिका उदक. म्हणती आम्ही इतुकेनी पावन देख, त्यासही पुसता कैलास नायक. न परे ठाई तत्वता, जे आदिमाया जे आदिमाया विश्वजननी, अनंत शक्तींची स्वामिनी. ते श्रमली नाना साधनी, इतरांची कहाणी काय तेथे. ठाई पडाया शिवस्वरूप, क्षीराब्धिजापती करी तप. मघवा द्रोहिण करीती साक्षेप, निशिदिनी याच लागी. ऋग्वेद स्थापित कर्म, यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम. उपासना मार्ग उत्तम, अथर्वण स्थापित असे. सामवेद सांगे गायन, न्यायशास्त्री भेद गहन. म्हणती ईश्वर समर्थ जीवसान, त्याचे पद न पावती ते. मीमांसक स्थापिती कर्म मार्ग, सांख्य प्रकृती पुरुष विभाग. पातंजली सांगती योग, शब्द विभाग व्याकरणी. सर्व निरसूनी उरले उत्तम. वेदांती म्हणती तेची ब्रह्म, तो शिव ब्रह्मानंद परम. वेदशास्त्र अगम्य जो, त्या शिवाचे नाम घेऊनी. जगदंबा पाहे घोरवनी, सकळ अभिमान टाकुनी. वल्लभा मी शरण तुते, सकळ तत्वे शोधिता साचार. शेवटी होय साक्षात्कार, तैसा हिमाचळी त्रिपुरहर. विलोकिला जगदंबेने, तो स्वात्मसुखी झाला तल्लीन. झाकिले असती पंचदश नयन. देवी म्हणे श्वशुर गृही येऊन, रहिवास केला असे. अपर्णामनी विचारी, याच रूपे जवळी जाऊ जरी. तरी मजवरी ये अवसरी, क्रोधायमान होईल. मग भिल्लीचा वेश धरून, मयूरपिच्छांचे केले वसन. अनुपम वेश धरून, मुरहर भगिनी चालिली. अनंत कमळ भवांडमाळा, त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा. तिने स्मरहर मोहिला, नृत्य गायने करुनिया. अनंत शक्ती भोवत्या विराजती, विमानी अष्टनायिका तन्मय होती. किन्नर गंधर्व आश्चर्य करीती,
गायन रीती ऐकुनिया, वैरभाव वनचरे विसरती, आहार त्यजिला तन्मय होती, नद्यांचे जलप्रवाह खुंटती, पक्षी विसरती देहभाव, निश्चळ झाला पवन, विधी कुरंग गेला वेधून, कुंभिनी भार सांडून, फणीपतीवरी येऊ पाहे, अंगीचा सुटला दिव्य आमोद, देव पाहती होऊन षटपद, नृत्य करिता भाव विविध, दावी नाना प्रकारींचे, शीतलत्व दाहकत्व सांडून, वाटे येता टंक झाले विधुचंड किरण, देवललना म्हणती ओवाळून, इजवरून जावे समजती, आदी जननीचे अपार लाघव, नेणती शक्रादी कमलोद्भव, दिव्य हिरे खाणींचे वैभव, दंत तेज झाकिले, दंतपंक्तीचा झळकता रंग, खडे ते हिरे होती सुरंग, तनुचा सुगंध अभंग, नभ भेदुनी वरी जाय, पदमुद्रा जेथे उमटत, सुवास कमळे तेथे उगवत, जेथींच्या परागास वेधोनी वसंत, प्रदक्षिणा करी प्रीतीने, अनंत विद्युल्लता कल्लोळ, तैसे स्वरूप तेज निर्मळ, नेत्र उघडवणी जाश्वनीळ, पाहता झाला ते धवा, पायी पैंजण नुपुरे रुंझुणती, त्यात क्षुद्रघंटा रसाळ गरजती, करींची कंकणे झणत्कारती, नृत्यगती सरसीच, भ्रूलता चाप चढवुनी, कामशत्रू विंदिला नयन कटाक्ष बाणी, मन कुरंग पाडीला धरणी, सुरवळा करणी न कळेची, दिव्य स्वरूप विलोकितापूर्ण, पंचबाणे व्यापिला पंचवदन, तप ध्यान विसरून वृत्तांत पुसे येते, म्हणे तू नारी कोटील कोण, कामान शांतवी वर्षो निघन, तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे तुझे नाही, तुझा वदन इंदू विलोकुन, चकोर झाले माझे नयन, आता वरी मज लागून, तुझा आधीन मी झालो, यावरी बोले भिल्लिनी, उमेसी ललना टाकुनी, का बैसलासी घोरवनी, कैलास भुवन त्यजोनिया, मी तो परनारी निश्चित, न वरी न घडे कदा सुरत, तुवा मन जिंकिले नाही यथार्थ, तरी तपस्वी कैसा तो, यावरी बोले पिनाक पाणी, मी दुर्गेवरी आलो रुसोनी, तिचे मुख न पाहे परतोनी, नामस्वप्नी न घ्यायची, यावरी भिल्ली न बोलत, पती माझा रागिष्ट अत्यंत, हे त्रिभुवन जाळी लक्षणात, अणुमात्र गोष्ट कळताची, यावरी बोले जगन्नाथ, ती बहुकाळाची कठीण अत्यंत, दक्ष यागी उडी घालीत, क्रोध अद्भुत तियेचा, पुढे गेली पर्वताचे पोटी, मागोती तिसीवरी मी धुर्जटी, परी ती कवटाळीन मोठी, अति कपटी मी जाणे, भिल्लीन म्हणे ऐकिले कानी, तू कपटी आहेस तिजे होनी, शिरी ठेविली स्वर्धुनी, भोळी भवानी अत्यंत, दुर्गे ऐसी पट्टराणी, टाकुनी का हिंडसिवनी, पर ललना देखोनी नयनी, गळा येऊनी पडो पाहसी, मागुती बोले कैलासनाथ, क्षणात सृष्टी घडामोड करीत, शुंभ निशुंभादी दैत्य युद्ध करुनी मर्दिले तिने, ती जरी येथे आली धावून, उदंड प्रार्थना केली पूर्ण, तरी मी नवजाय परतोन, कैलासासी निश्चयी, तीसी मी न करी संभाषण, तुची वरी मी झालो तुझा अधीन, जिकडे नेशील तिकडे येईन, वचनाधीन तुझ्या मी, यावरी बोले गोरटी, भवानी बैसली तुझ्या पाठी, दोन वेळा वरीला धुर्जटी, तिची गती हे केली, मग माझा पाड काय तुझ, केव्हा टाकोनी जाशील न कळे मज, द्युतीपण खेळता सहज, तुझे त्वाची हारविले, न बोलेची मदन दहन, भिल्लिनी मागुती करी नृत्य गायन, मग उठिला पंचदश नयन, तिसी आलिंगन द्यावया, अंबा चालिली सत्वर, दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर, मुख शशी दावी सुंदर, भाक घेई पै माझी, तू मज माळ घाली येऊन, मी न जाय तुझ टाकून, मग जगदंबा बोले हसून, यावे भुवना माझिया, तुमची होईन कामिनी, अवश्य बोले खटवांग पाणी, मदनांतक वेधोनी, कैलासासी नेला ते धवा, सिंहासनी बैसवून, षोडशोपचारे केले पूजन, देवीने दृढ धरिले चरण, कंठी माळ घातली, देवी आपुले स्वरूप प्रकट करी, तटस्थ पाहे त्रिपुरारी, मग हसती परस्परी एकमेका पाहुनी, शिव म्हणे धन्य भवानी, त्वाची आणले मज समजावूनी, सुत शौनकादिका लागोनी, कथा सांगे विचित्र, करी विना घेऊनी ब्रह्मसुत, शिवाजवळ आला अकस्मात, म्हणे विश्वंभर विश्वनाथ, तुझे भक्त देखिले बहु, परी कांती नागरी
परी कांती नगरी श्रियाळ धीर गंभीर उदार सुशीळ कीर्तीने भरले दिग्मंडळ सात्विक केवळ क्षमावंत तेने घातले अन्नसत्र झाली वर्षे 10 सहस्त्र इच्छा भोजन दान पवित्र अतितांप्रते देतसे अवनीवरी जे अगम्य वस्त भोजनी मागितली अकस्मात प्रयत्ने आणोनी पुरवित शिवभक्त थोरतो ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहाप्रती पंचवदन कुश्चळ तिथं वेश धरून येता झाला ते समयी अंगणी उभा ठाकला येऊन परमकोपी जेवी दावाग्न दुष्टवचन बोले कठीण रूप हे संपूर्ण कुश्चळची म्हणे मज देई इच्छा भोजन नातरी जातो सत्व घेऊन श्रेयाला सांगुणा येऊन पाय धरिती सद्भावे आणूनी बैसविला आसनी त्याची क्रोधवचने सोसूनी षोडशोपचारी पूजा करोनी कर जोडोनी ठाकती पुढे स्वामी मागा स्वामी इच्छा भोजन येरू म्हणे नरमांसा देई येरू म्हणे नरमांस देई आणून तू चोर आणशी धरून त्याचे मांस न घे मी धरुनी माझा उद्देश विकता आणशील मनुष्य ते न घे मी निशेष सत्य सत्य त्रिवाचा चांगुणा म्हणे कर जोडून मी आपुले मांस देतो करी भोजन श्रेयाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मांस देतो मी येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकांचे माता पिता तुम्हा दोघांची भक्षिता अन्नसत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षांचा चिलया बाळ 32 लक्षणी वेल्हाळ तो मज देई भोजना ऐसे ऐकता वचन माया मोहजाळ दूर करून म्हणती अवशजा घेऊन मग सदाशिव बोलत मी काय आहे वृक व्याघ्र रेस भक्षु तव पुत्राचे मांस उभगन मानुनी विशेष पचवुनी घाली मजा आता माया मोह धरून कोणी कराल जरी रुदन तरी मी जाईन उठून सत्व घेऊन तुमचे अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठाकोनी बाहे निजसुता म्हणे बाळा चिलया गुणवंता खेळावया कोठे गेलासी तुझ लागी खोळंबला अतित बाळा माझ्या येई धावत ऐसे ऐकता अकस्मात बाळा आला धावोनी अतितासी करुनी नमन माता पित्यांचे धरी चरण माता म्हणे तुझे पिशित दान अतित मागतो राजसा बाळ बोले स्नेहे करून हा देह म्या केला शिवारपण अतित होता तृप्तपूर्ण उमारमण संतोषेन ऐसे ऐकता झडकरी बाळ घेतला कडियेवरी पाकशाळे भितरी घेऊन गेली वधावया चिलयासी चुंबन देऊन हृदय धरीना प्रीती करून बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरी जननी ये माया जाळ सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठीण चिलयाचे शिर छेदून काढिले मांस अंगीचे आपण असे पुत्र नाही म्हणून या शिर कमळ ठेविले पहावया शरीराचा पाक करून या उठवी भोजना अतिताते अतिंद्रिय द्रष्टा श्रीशंकर अनंत ब्रह्मांडाचा समाचार सर्व ठाऊक सूत्रधार कळले शिर ठेवी देते उठवून चालिला तत्काळ धावती चांगुणा श्रियाळ येरू म्हणे कळले सकळ शिरकमळ ठेविले सर्व गात्रात शिर प्रधान तेची कैसे ठेविले वंचून तव ती दोघे धरिती चरण तेही पचवुनी घाली तो क्षोभन धरावा अंतरी नेणतपणे चुकलो तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे मग बैसला आसनी येऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन उकळात घालून कंडन मज देखता करी आता अश्रू आलिया तुझ्या नयनी की कष्टी झालिया अंतःकरणी तरी पुत्र गेला सत्वासहानी करून जाईन तुमच्या अवश्य म्हणे नृपललना शिरा आणोनी करी कंडना सत्व पाहे कैलास राणा अंतरी सद्गद होऊनी निज सत्वाचे उखळ धरिले धैर्याचे करी मुसळ कांडित बैसली वेंढाळ निर्धार अचळ करून या अतित म्हणे परम मंगळ गीत गाय रसिक सुढाळ खंती करिता पैफेन धवन दुरावेन जाणपा ते सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय नृपकामिनी की निश्चळ गंगा भरुनी जात मर्यादा धरुनिया तिचे पाहता वदन काळवंडला रोहिणी रमण मृगशावाक्षी गुणनिधान उपमाना ही स्वरूपाते म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशिला नृप किशोरा सुहास्य वक्त्रा राजीव नेत्रा येऊन उदरा धन्य केले तू सुकुमार परम गुणवंता माझे निष्ठुर घाव लागती माथा तुझ विण परदेशी आता दुबळी भणंग झाले मी कुचक मंडली अतिसुंदरा
कंचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा, तू भूलिंगासी एकसरा, गळत्या लाविल्या तियेने. म्हणे अतीत जेवोनी अवधारी, जाऊ दे राजद्वारा बाहेरी, देहत्यागी ये अवसरी, यावरी धीर न धरवे पै. कैलास पंथ लक्षून, सखया ऐकला जातोसी मज टाकून, तुझे संगती मी येईन, उभा राहे क्षणभरी. तू मोक्षद्वीपाचे केने भरून, जासी कैलास राजपेठ लक्षून, तुझे संगती मी उद्धरेन, मज टाकून जाऊ नको. उदका विण जैसा मीन, तैसी मी तान्ह्या तुझ विण. माझे हृदय निर्दय कठीण, लोकात वदन केवी दाऊ. तुझी माऊली मी म्हणता, लाज वाटे रे गुणवंता, तुआ पुरी सार्थकता, करुणी गेलास शिवपदा. हे त्रिभुवन शोधिता सकळ, तुझ ऐसा न दिसे बाळ, मग ते पचवुनी तत्काळ. उठा म्हणे अतिताते, अतित म्हणे अवनीपती, उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती. ऐसे ऐकता श्रेयाळ नृपती, झाला चित्ती संकोचित. चांगुना म्हणे नृपनाथा, सत्व राखावे सत्वर आता, विनमुख जाऊन द्यावे अतिता, मनी चिंता न धरावी. नवमास वाहिला म्या उदरात, तुम्हास जड नव्हे चौप्रहरात, पोटीचा पोटी घालिता सुत, चिंता काय नृपश्रेष्ठा. राव बैसला पंक्तीसी, ताट वाढवणी आणले वेगेसी, अतित म्हणे चांगुणेसी, तूही येई सवेग. अवश्य म्हणून झडकरी, येऊनी बैसली नृपसुंदरी, यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी, अन्न न घ्यावे सर्वथा, निपुत्रिकाचे न पाहावे वदन, तेथे कोण घेईल अन्न. दीपे विण शून्य सदन, पुत्राविण तेवी तुम्ही, नासिके वाचुनी वदन, की वृक्ष जैसा फळाविण, की बुबुळाविण जैसे नयन. शून्य सदन तुमचे देवी, तव ती दोघे बोलती सद्गदित, एक होता तो अर्पिला सुत. चांगुणा म्हणे गेले सत्व, अतित विनमुख जाईला आता, एक बाळ तो तिथला भोजनासी, आता महाराजा सत्व किती पाहासी. ऐसे बोलता चांगुणेसी, अद्भुत गहिवर दाटला, म्हणे सत्व ही बुडाले सकळ, वृथा गेले माझे बाळ. मग कंठ मोकळा करुनी ते स्नेहाळ, हाक फोडी चांगुणा, नयनी चालिल्या प्रेमाश्रुधारा, म्हणे आहा शिव कर्पूर गौरा. दीर्घस्वरे बाहे उमावरा, पावसत्वरी या आकांती, आहा झाले वंश खंडन, न देखो पुढती पुत्रवदन. ऐसे ऐकता अतिताचे नयन, स्त्रवू लागले प्रेम भरे. बाहेर फुटली मात, वळसा थोर होत नगरात, लोक दुःखे वक्षस्थळ पीडित, राजकिशोर आठवुनी. विमाने दाटले सुरवर, म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर. ईस प्रसन्न होनी श्रीशंकर, काय देईल ते न कळेची. अतित म्हणे चांगुणेसी, जे प्रिय असेल तुझे मानसी, ते मजसी माग सद्गुण राशी. यावरी सती काय बोले, मज निपुत्रिक म्हणतील लोक, हा धुवोनी काढी कलंक. ऐसे ऐकता कैलास नायक, बोलावी म्हणे पुत्रासी, सत्य मानुनी अतित वचना. दीर्घ हाका फोडीत चांगुणा, म्हणे चिलया गुण निधाना. येई स्नेहाळा धावोनी, अतित तुझविण न घे ग्रास, कोठे गुंतलासी खेळावयास. माझे तान्हे तू पाडस, सत्व राखे येऊन या. तू न येसी जरी धावून, तरी जाऊ पाहे माझा प्राण. दश दिशा विलोकून, चांगुणा पाहे ते धवा. मागुती हाक फोडी वेल्हाळ, तो जैसे उगवे मित्रमंडळ, तैसा धावतची आला बाळ. पाहे श्रियाळ स्नेह भरे, अतित स्वरूप टाकून, शिव प्रकटला निज रूप पूर्ण. दशहस्त पंचवदन, दिनोद्धारण जगद्गुरु, चिलया शिवे हृदय धरिला, निज अंकावरी बैसविला. श्रेयाळ चांगुणा ते वेळा, पायांवरी लोळती. सूरवर सुमने वर्षती अपार, दुंदुभिनादे कोंदले अंबर. आनंदमय झाले नगर, धावती लोक पहावया. शिवे आणविले दिव्य विमान, श्रेयाळ चांगुणा दिव्य रूप होऊन. चिलयासी सिंहासनी स्थापून, छत्र धरिले तयावरी. सचिवांस निरवनी राज्यभार, विमानी बैसली सत्वर. निजपदी जगदुद्धार, श्रीशंकर स्थापी तया. कांतीनगरी सौख्य अगाध, त्रिभुवनी न माये आनंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ, झाला 14 अध्याय पर्यंत. 14 भुवनांचे सार यथार्थ, 14 अध्याय निर्मिले.
की 14 विद्यांचे सार, की 14 गाठींचा अनंत परिकर, की 14 पदे निरंतर गयावर्जन घडे हे, की 14 रत्नांचा प्रकाश येथेची झाला एक रस, की 14 चक्रे निशेष प्रिय 14 ही लोकाते, की हे 14 कांडे वेद, की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध, की 14 कोठड्या शुद्ध शिवमंदिर निर्मिले, श्रवण पठण लेखन निधिध्यास अनुमोदन परमप्रीतीकरिता ग्रंथरक्षण फल समान सर्वासी, इतुक्यासही शिव होऊनी साऊली करीत निजांगा, इतुक्यांसही शिव होऊनी माऊली करील निजांगाची साऊली, आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी ग्रंथरक्षणे ग्रंथश्रवणे प्राप्त होय, आधी व्याधी जाय निरसोन वंध्याही पावे पुत्र संतान, ग्रामा गेला बहुत दिन पिता बंधू भेटेल, घरी संपत्ती दाटे बहुत ऋणमोचन होय त्वरित, शत्रुक्षय यथार्थ दक्षिणमुखे वाचिता, शत आवर्तने करिता भक्तियुक्त पोटी होय शिवभक्त सूत, ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ विषाच भूत न घेते तेथे, त्रिमास करिता नित्य आवर्तन सर्व संकटे जाती निरसोन, भावे प्रचित पाहावी वाचून नाही कारण अभाविकांचे, सोमवारी ग्रंथ पूजून अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षून शुचिरभूत होऊन करावे शयन, स्वप्नी प्रकटोनी शिव सांगे, जे जे पडेल संकट ते ते निवारील नीलकंठ, 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ वेगळाले लिहिले असे, प्रथमाध्यायी मंगळाचरण दाशार्हरायाचे आख्यान, कलावतीने पती उद्धरला पूर्ण हेची कथन निर्धारे, द्वितीयाध्यायी निरूपण शिवरात्री कर्म विपाक कथन, तिसऱ्यात गौतमी कथा सांगून कल्माशपाद उद्धरिला, चौथ्यात महाकाळ लिंगार्चन गोपबाळ गेला उद्धरून, पाचव्यात उमेने पुत्र पाळून राज्य स्थापिला शिवप्रसादे, सहावा अध्याय अतिरसिक सीमंतिनी आख्यान पुण्यकारक, सातवा आठवा सुरस कौतुक भद्रायुरायाचे कथन पै, नवमात वामदेवाचे आख्यान सुरस, दुर्जय राजा झाला राक्षस, जन्मदुःखे कथिली बहुवस अतिसुरस अध्याय तो, 10व्यात शारदा आख्यान, 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण महानंदा गेली उद्धरोन, भद्रसेन राव तरला, 12व्यात विदुर बहुला उद्धार, विष्णूने मर्दिला भस्मासुर, 13व्या अध्यायात समग्र शिवगौरी विवाह पै, 14व्यात शिव अपर्णा विनोद, गौरी भिल्लेनी झाली प्रसिद्ध, पुढे श्रीयाळ चरित्र अगाध, 14वा अध्याय संपूर्ण हा, श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परम अगाध, क्षीरसागरी गोविंद आधी उपदेशी कमलोद्भवा, तेथुनी अत्रि ऋषी प्रसिद्ध, पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रय अगाध, त्यापासून सदानंद रामानंद यती तेथुनी अमलानंद गंभीर, मग ब्रह्मानंद उदार, त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतींद्र पै, तेथुनी पूर्णानंद यती शुद्ध, त्यापासाव पितामह दत्तानंद, पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र जो, पंढरीहुनी 4 योजने दुरी नैऋत्य कोणी नाझरे नगरी, तेथील देशलेखक निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद, पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण, तेथेची समाधीस्थ होऊन अक्षयवस्ती केली पै, तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता, वंदुनी त्या उभयता शिवलीलामृत ग्रंथ संपविला, शके 1640 विलंबी नाम संवत्सरास, शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला, ब्रह्मकमंडलूच्या तीरी द्वादशमती नामनगरी अत्यंत ग्रंथ निर्धारी, तेथेची झाला जाणीचे, शिवलीलामृत ग्रंथ अत्यंत 14 अध्याय पर्यंत, जय जय शंकर उमानाथ, तुझ प्रित्यर्थ हो का सदा, अपर्णा जीवना कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जगदुद्धारा, श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा, अक्षय अभंग दयानिधे, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, सदा परिसुत सज्जन अखंड, 14 अध्याय गोड हा, एकंदर ओवी 2453. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु.